तर ओके. जशी आपण एखाद्याची कुंडली पाहतो कोणत्याही प्रश्नासाठी, की लग्न केव्हा होईल, मुलं कधी होतील, करिअर मध्ये केव्हा मार्गी लागेल, धंदा करेल का नोकरी करेल, तर त्या जी पद्धत त्याच्यासाठी आपण वापरतो तीच पद्धत आपल्याला इकडं वास्तूला वापरायची. कुंडलीमध्ये जी ग्रह परिस्थिती आहे त्यानुसारच आपलं घर असतं, त्यानुसारच वास्तू आपल्याला मिळणार असते. त्याच्याशिवाय बाहेर एखाद्याच्या घराबाहेर उभं राहून याच्या पत्रिकेमध्ये काय ग्रह असणार आहे हे ओळखूच शकत नाही. ते शास्त्र आहे. पत्रिकेमधलं चौथं स्थान हे आपलं स्वतःचं घर असतं. जर चौथ्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी किंवा सबलॉर्ड राहू असेल तर त्या घरामध्ये 100% वास्तुदोष आहे, पाहायचीच गरज आहे. आणि तो वास्तुदोष असा असेल की जितकं मला माहिती आहे त्या हिशोबानं तो वास्तुदोष कोणत्याच वास्तुशास्त्रज्ञाकडून जात नाही. वास्तूमध्ये दोष येणं हा एका दिशेचा विषय नाही आहे, हा तिच्या एक्झॅक्ट समोर 180 डिग्रीला जी दिशा आहे तिच्यातही जेव्हा दोष येईल तेव्हा त्या वास्तुदोषाचा असर जाणवतो. आता ज्याच्या नावावर घर असतं त्याच्या ग्रहदशेनुसारच, त्याच्या ग्रहांच्या परिस्थितीनुसारच ती वास्तू चालत असते. ते घर समजा ट्रान्सफर केलं, त्याची जर ग्रह परिस्थिती कुंडलीतली चांगली असली, दशा चांगली असली, तर ह्या व्यक्तीच्या जर जीवावर येणारं संकट असेल तर ते टळेल. कोणत्याही वास्तुतज्ञाचं पहिलं काम त्या व्यक्तीला बॅलन्स करणं किंवा जमिनीवर आणणं. नॉर्थ ईस्टला पोकळी तयार झाली म्हणजे रिकामी जागा, हलकं झालं. साऊथ वेस्टला जड झालं. उत्तर आणि पूर्व हलकी ठेवा, पश्चिम आणि दक्षिण जड ठेवा. हा सगळ्यात मोठा वास्तू उपाय आहे. वृक्षांच्या माध्यमातून नक्षत्रांचा उपयोग करून सुद्धा तुम्ही याच्यावर हे करू शकता. आणि माझं एक ऑब्झर्वेशन आहे, कोणतीही नशा असो, दारू, ड्रग्ज, बुध आणि चंद्र एकत्र आल्याशिवाय नशा माणूस करत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आज आपल्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते एक वास्तू एक्सपर्ट आहे आणि मेन म्हणजे ॲस्ट्रो वास्तू एक्सपर्ट. म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीने वास्तू आपण कशी आपली बरी करून आपल्या लाईफमध्ये आपण प्रोग्रेस करू शकतो ह्याबद्दल ते आजच्या पॉडकास्टमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहेत. आणि मेन म्हणजे आत्तापर्यंत त्यांनी बऱ्याच लोकांना त्यांच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी मदत केली आहे, कारण त्यांचा टोटल एक्सपिरियन्स 12 वर्षांहून अधिकचा आहे ॲस्ट्रो वास्तूमध्ये. सो पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. बरेच लोकांचे प्रश्न असतात, कुंडली अनुसार वास्तू कशी असायला हवी आहे, तर त्या सर्व लोकांना आजच्या पॉडकास्टमध्ये ना सविस्तर माहिती मिळणार आहे. पॉडकास्ट त्या लोकांनाही पाठवा ज्या लोकांना वास्तूची गरज आहे, वास्तू एक्सपर्टची गरज आहे, किंवा वास्तू कोण चेंज करते, कोण नवीन वास्तू घेत आहे, त्या लोकांना हा पॉडकास्ट पाठवा. आणि त्यासोबत कुंडली देखील जर कुणाला बघायची असेल ते पण सरांना कॉन्टॅक्ट करू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर आहे. पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि हा विषय ना खूप इंटरेस्टिंग आहे. ॲस्ट्रोनी वास्तू आपण कशी पाहतो आणि ती कशी आपल्याला ठेवायचे ह्याबद्दल लोकांना प्रश्न आहेत. आजपर्यंत बरेच वास्तूवरती पण पॉडकास्ट झालेत, पण ॲस्ट्रो वास्तू ही कॉन्सेप्ट जरा वेगळी आहे. सो तुम्ही ॲस्ट्रो वास्तूबद्दल सांगाच, पण त्याआधी ना एक शॉर्ट तुमचं इंट्रोडक्शन आपल्या ऑडियन्सला करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर मनीष पाटील. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये माझं डॉक्टरेट आहे आणि या क्षेत्रामध्ये माझा जवळजवळ 12 वर्षाहून जास्तचा अनुभव आहे. आता विषयाकडे जर आपण वळलं तर याला 2 प्रकारे आपल्याला बघता येईल. म्हणजे एक असं की समजा कोणाच्या घराच्या बाहेर जर आपण उभे राहिलो तर त्या घराच्या रचनेवरून ते घर ज्याच्या नावावर आहे त्याच्या कुंडलीत ढोबळमानानं ग्रह कुठं बसलेले असतील हे आपल्याला सांगता येईल. आणि दुसरा टॉपिक असा व्हाईस वर्सा की व्यक्तीची जर कुंडली आपल्याजवळ आली तर याच्या घरात काय असेल, म्हणजे दोष कुठे असतील, कुठं दोषयुक्त नसेल, हे आपल्याला कुंडलीहून सांगता येईल. तर अशा दोन्ही याचा जर विचार केला, व्हाईस वर्सा जे शास्त्र चालतं वास्तूच्या रिस्पेक्टमध्ये, त्याला आम्ही अष्टवास्तू म्हणतो. आणि आपण याचा आज जो विषय करणार आहोत तो वैदिकच्या हिशोबाने करणार. वैदिकच्या हिशोबाने. बरं, मला जरा सांगा ना, जसं तुम्ही म्हणालात की एखाद्याच्या घराच्या इथे गेल्यावरतीच समजतं की त्याची कुंडली काय आहे, ह्यावर काय मला जरा असं एक्झाम्पल द्या. एक ढोबळमानानं बोलू शकतो आपण. समजा कोणाच्या घराबाहेर आपण उभे आहोत आणि आपल्याला उत्तरेला टॉयलेट जर दिसलं तर टॉयलेट उत्तरेला आलं, उत्तरेला जलतत्व असतं, जलतत्व प्रदूषित झालं
एक असं म्हणता येईल आपल्याला की या घरमालकाच्या पत्रिकेमध्ये उत्तरेला राहू असेल ओके. किंवा त्याच्या प्रथम स्थानी जर मंगळ आला तर आपल्याला असं म्हणता येईल की या घराच्या पूर्वेला विथिशूला आलेली असेल. ओके. विथिशूला म्हणजे रस्ता, घरावर आदळणारा रस्ता, बरोबर. त्याला विथिशूला म्हणतो, तो दोषच आहे. किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये समजा कुठं पश्चिमेला किंवा पूर्वेला किंवा उत्तरेला काही कट असेल, म्हणजे बांधकाम केलेली भिंत कट होऊन एलच्या हां. आकारात वगैरे गेलेली असेल तर त्याला त्या दिशेला तो दोष आहे. ओके. पण तो कट जर पूर्वेला असेल तर तो चांगला असतो, पण कट तर असेलच. याचा अर्थ हां. झाला की ज्या दिशेला कट आहे त्या दिशेला या व्यक्तीच्या पत्रिकेत केतू हजर आहे. ओके. अशा प्रकारे आपल्याला ओळखता येतं. आपल्याला ओळखता येतं. ओके. सर, वैदिक वास्तू म्हणजे काय? वैदिक पद्धतीने तुम्ही सांगितलं आपला हातचा पॉडकास्ट, तर वैदिक पद्धत म्हणजे ही कशी पद्धत झाली? वैदिक पद्धत किंवा पराशर पद्धत ही एकच पद्धत आहे. आपल्याकडे जनरली जेव्हा कुंडली व्यक्तीची पाहिली जाते तेव्हा वैदिक पद्धतीनंच पाहिली जाते. 12 घरं, 12 राशी, 9 ग्रह अशी जी कुंडलीची रचना असते ती वैदिकमध्ये असते. नंतर ग्रहांच्या दृष्ट्या किंवा तुमचं ग्रहांच्या दशा या सर्व वैदिकमध्ये येतात. तर ओके. जशी आपण एखाद्याची कुंडली पाहतो कोणत्याही प्रश्नासाठी की लग्न केव्हा होईल किंवा मुलं मुलं कधी कधी होतील, करिअर करिअर मध्ये, केव्हा मार्गी हां. लागेल, धंदा करेल का नोकरी करेल, तर त्या जी पद्धत त्याच्यासाठी आपण वापरतो तीच पद्धत आपल्याला इकडं वास्तूला वापरायची असते. अच्छा. ओके. कुंडली तशीच पाहिजे, फक्त या रोजच्या प्रश्नांचा विचार न करता त्या कुंडलीचा विचार आपण वास्तूच्या अनुषंगानं करायचा. त्याला आम्ही ओके. अष्टवास्तू म्हणतो. सर, तर हे कसं वर्क करतं ते सांगा. आता आपल्या पत्रिकेमध्ये जशा 12 राशी आहेत त्या 12 राशींपैकी 3-3 राशींचे 4 ग्रुप तयार होतात. 4 ग्रुपमध्ये पहिला ग्रुप अग्नितत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये 1, 5, 9 नंबरच्या राशी येतात. दुसरा ग्रुप पृथ्वी तत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या 2, 6 आणि 10 नंबरच्या राशी येतात. तिसरा वायू तत्वाचा आहे, त्यात 3, 7, 11 नंबरच्या राशी, आणि चौथा जलतत्वाचा आहे, त्याच्यात 4, 8, 12 राशी येतात. तर या तत्वांना अनुसरून त्यामध्ये जो ग्रह बसतो, मग आता हे तत्व किंवा हे पहिलं घर, दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर हे प्रत्येकाच्या कुंडलीत कॉमन आहे. 12 घरं प्रत्येकाला आहे. तिथं असलेली राशी बदलेल फक्त. ओके. पण जरी राशी बदलली तरी 1, 5, 9 जिथेही कुठं स्थित असतील त्या अग्नितत्वाच्याच राशी असतील. 2, 6, 10 जिथेही कुठं स्थित असतील त्या पृथ्वी तत्वाच्या राशी असतील. 3, 7, 11 वायू तत्वाच्या आणि 4, 8, 12 कुठे असल्या तरी जलतत्वाच्या. मग आता मंगळासारखा ग्रह आहे जो अग्नितत्वाचा ग्रह आहे, जो पूर्व दिशा ह्याच्यात दाखवतो वास्तूमध्ये, तो जर तुमच्या जलतत्वाच्या राशीत जाऊन बसला तर अग्नितत्व आणि जलतत्व याचा मेळच बसत, बरोबर, त्यामुळे तो तिथे दोष तयार करेल. तो ग्रह जर तुमचा याच्यात जाऊन बसला पृथ्वी तत्वाच्या राशीत, आता पृथ्वी तत्व मंगळ हा भूमिपुत्र आहे, त्यामुळे पृथ्वी तत्वाच्या राशीत गेल्यानं तो फारसं नुकसान नाही करणार, पण दोष तर राहीलच. बरोबर. वायू तत्वाच्या राशीत म्हणजे 3, 7, 11च्या राशीत जर गेला, आता 11 नंबरची राशी शनीची आहे, 7 नंबरची राशी शुक्राची आहे. पत्रिकेच्या ग्रहांच्या संबंधांनुसार जर पाहिलं तर मंगळाचं आणि शुक्राचं शत्रुत्व आहे. करेक्ट. मग हा जो विषय पत्रिकेत आहे तो घरात येतो. अच्छा. हा असा त्याचा संबंध जुळतो. आता ना सर, बरेच लोक हे म्हणतात की माझ्या घरात वास्तू दोष आहे. हे वास्तू दोष म्हणजे नेमकं कसं ओळखायचं आणि हे काय असतं? वास्तुदोष सायंटिफिकली जर आपण पाहिलं तर शास्त्रीयदृष्ट्या आपली जी पृथ्वी आहे ही पृथ्वी 22.5 डिग्री पूर्वेकडे कललेली आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे ती फिरते. पृथ्वीचा जो नॉर्थ साऊथ डायमीटर आहे तो ईस्टर्न वेस्टर्न डायमीटरपेक्षा छोटा आहे. त्यामुळे पृथ्वीच्या सेंटरपासून जितक्या आपण जवळ जाऊ तितकं वजन वाढेल. मग आता नॉर्थ साऊथ डायमीटर जर लहान आहे आणि ईस्ट वेस्ट डायमीटर जर मोठा आहे तर नॉर्थ पोलवर माणसाचं वजन जास्तच भरणार आहे आणि ईस्ट साईडला माणसाचं वजन कमीच भरेल. ती पृथ्वी जी आहे आपली अशी पूर्वेकडे झुकलेली आहे. आता पृथ्वीवर 3 बल किंवा फोर्स काम करतात. पहिलं म्हणजे पृथ्वीची स्वतःची गती, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्याची. तिसरं, पृथ्वी कललेली असल्यामुळे तिच्या सेंट्रिपेटल आणि सेंट्रिपेगल हे जे 2 फोर्सेस आहेत यांचं मिश्रण. आणि तिसरा मॅग्नेटिक फ्लक्स. ओके. हे तिघही फोर्स जेव्हा एकत्र त्या पृथ्वीवर काम करतात तेव्हा नॉर्थ पोलला जो ऑलरेडी मॅग्नेट आहे तिथं एक मॅग्नेटिझम तयार होतं. आता एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, त्याला काउंटर बॅलन्स करायसाठी साऊथ पोलला दुसरं मॅग्नेटिझम तयार होतं. एक जनरल वेनं सांगतोय मी.
त्यामुळे होतं काय, काउंटर बॅलन्सिंग करायसाठी जे खाली तयार होतं त्याला मॅग्नेटिक टेल असंही म्हटलं जातं किंवा चुंबकीय पृच्छ. आता वरची बाजू हलकी झाली, खालची बाजू जड झाली, म्हणजे खाली या ईस्टर्न दिशेकडे कललेली असल्यामुळे नॉर्थ ईस्ट ही जी डायरेक्शन आहे ही हलकी झाली, कारण सगळं बल कुठे आलं, खाली आलं काउंटर बॅलन्सिंगला. खालचा नैऋत्यचा जो भाग आहे नॉर्थ वेस्टचा, आपला साऊथ वेस्टचा, तो जड झाला. मग हे पिंडी आहे, ब्रह्मांडी आहे, पिंडी आपल्या घरातही हेच आहे. हा मेजर दोष आहे की म्हणून आपण साऊथ वेस्टमध्ये दिशा येतात, साऊथ आणि वेस्ट. म्हणून आपण साऊथकडे एंट्री असली किंवा वेस्टकडे एंट्री असली तर साऊथ आणि वेस्टचं घर लोक जास्त करून घेत नाही, कारण त्याच्याकडे दोष असतात असं लोकांचं म्हणणं असतं. काही अंशी ते बरोबर आहे, पण ते मिनिमाइजही करता येतं. तर ऍक्च्युअली दोष म्हणजे हा प्रकार असतो. घराचं जेव्हा मॅग्नेटिझम बिघडतं, घरातले चुंबकीय क्षेत्र जेव्हा खराब होतं, त्यावेळेस वास्तूमध्ये जी उलथापालथ होते तिला आपण दोष म्हणतो. तर सर चांगली एंट्री कोणती मग? बा तुम्ही कोणत्याही डायरेक्शनला जा, ईस्टला जा, वेस्टला जा, नॉर्थला जा का साऊथला जा, डावीकडून सुरुवात केल्यानंतर त्या दिशेच्या प्लॉटच्या त्या दिशेच्या साईजचे जर तुम्ही 9 भाग केले तर डावीकडून तिसरी आणि चौथी जे ती 2 भाग येतात ते कोणत्याही दिशेचे चांगलेच आहे. म्हणजे ती साऊथची असो, ती ईस्टची असो, ती वेस्टची असो का ती नॉर्थची असो, ती एंट्री चांगलीच आहे. त्यामुळे अमुक अशी एंट्री चांगली आणि अमुक अशी एंट्री वाईट असं म्हणता येणार नाही. पण जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की दक्षिणेला आणि पश्चिमेला दोष कसे येतात, तर त्या दोषांच्या याच्यानुसार दक्षिण आणि पश्चिम हे आपल्याला थोडी बॅलन्स करावी लागते. पण त्याही बाजूला तिसरं आणि चौथं हे चांगलंच आहे, ती दक्षिण असो का पश्चिम ती चांगली आहे. मग सर आता जसं तुम्ही ॲस्ट्रो वास्तू पाहता, ह्याची सुरुवात कशी करता तुम्ही? म्हणजे ह्याचं काही बेनिफिट आहे की कसं ते सांगा जरा. याचा बेनिफिट एक असा आहे की आज तुम्ही घर बांधायचं ठरवलं, तुम्ही घर बांधलं, 8-10 वर्ष तिथे राहिलात, तुम्हाला काही अडचणी आल्या, मग तुम्हाला कोणी भेटला आणि त्यानं सांगितलं की बाबा रे या अडचणी वास्तुदोषामुळे आहेत, वास्तू कन्सल्टंटला कॉन्टॅक्ट कर. त्यावेळेस तुम्ही वास्तुतज्ञाकडे जाता, त्याच्याशी हे करून त्याचा ॲडवाईस घेऊन तो सांगेल तसं करता वगैरे वगैरे. जो विषय होतो हे अगोदरच करता येतं आपल्याला. हा जो नंतरचा विषय आहे तो टाळता येतो, कारण मी काय सांगितलं की कुंडलीमध्ये जी ग्रह परिस्थिती आहे त्यानुसारच आपलं घर असतं, त्यानुसारच वास्तू आपल्याला मिळणार असते. त्याच्याशिवाय बाहेर एखाद्याच्या घराबाहेर उभं राहून याच्या पत्रिकेमध्ये काय ग्रह असणार आहे हे ओळखूच शकत नाही. ते शास्त्र आहे. तर हा याचा एक बेनिफिट आहे की तुमच्या घरामध्ये येणारे दोष नेमके कोणते असतील हे कुंडली पाहून सांगता येतं आणि त्याच्यावर मग आपल्याला घर बांधायच्या अगोदरच उपाय करता येतात किंवा ते मिनिमाइज करता येतात. मग याची आम्ही सुरुवात कुठून करतो? एखाद्याचं घर म्हणजे एखाद्यानं घर बांधायला सुरुवात करायची म्हटली तर त्याला त्याची पत्रिका पाहून योग्य तो सल्ला देऊन की बाबा रे या पत्रिकेनुसार तुझ्या उत्तरेकडे असं असं आहे, तुझ्या पश्चिमेकडे तसं तसं आहे, पूर्वेकडे असं असं आहे, तू हे व्यवस्थित काळजी घे, म्हणजे भविष्यात येणारे जे दोष आहेत ते आजच टाळता येतात. हा याचा मोठा बेनिफिट आहे. सो आधी कुंडली बघितल्यावरती ते बेनिफिट आपल्याला आहे, म्हणजे तोच विषय. सर तर तुमची कुंडली बघण्याची पद्धत कशी आहे? तुम्ही कसं ॲनालाइज करता कुंडली? वास्तूच्या अनुषंगानं जर कुंडली पाहायची असेल तर आता दोष देणारे जे ग्रह आहेत ते मेजॉरिटीनुसार राहू, केतू, शनी, मंगळ आहेत. त्यांची पोझिशन पाहावी लागते आणि त्या हिशोबानं मग कुठे काय कसं बसलं आहे, कोणत्या तत्वाचं आहे, त्यानुसार समोरच्या व्यक्तीला तसा गायडन्स द्यावा लागतो. उदाहरण द्यायचं झालं तर समजा कोणाचा पहिल्या घरात राहू असेल, पहिल्या घरात राहू म्हणजे पूर्व दिशेला राहू आला. पूर्व दिशा, आता राहू हा प्रदूषण दाखवतो, पूर्व दिशा ही अग्नितत्वाची आहे. राहू तिथे जाऊन बसला मग त्याला आमच्या भाषेमध्ये प्रदूषित अग्नी किंवा निर्बल अग्नी असं म्हटलं जातं. मग त्या व्यक्तीला अगोदरच आपण हे करू शकतो, सावध करू शकतो की बा पूर्वेला तू असं काहीतरी, आता प्रदूषित म्हणजे तो पूर्वेला टॉयलेट तयार करेल, सेप्टिक टँक तयार करेल, हा विषय होण्याच्या अगोदरच आपण त्याला सांगू शकतो. आता तसंच समजा चंद्र आहे, आता चंद्र हा अशुभ ग्रह नाहीये, पण चंद्र हा जलतत्वाचा ग्रह आहे आणि जर तो पूर्व दिशेला गेला तो अग्नितत्वात गेला म्हणजे तो काय दाखवेल, तिथं जलतत्व दाखवेल. पूर्वेला एखादं पाण्याची टाकी वगैरे दाखवेल. पूर्वेला पाण्याची टाकी ही वास्तुशास्त्रात वैदिकमध्ये हा दोष आहे.
ओके. काही ठिकाणी तर याला संततीनाश म्हणूनही म्हटलंय. आता मी श्लोकांचं नाव घेत नाही. हा. श्लोकांमध्ये या गोष्टी स्पष्ट दिलेल्या आहेत की याच्यानं काय होतं. पूर्वेला. पूर्वेला चंद्र असताना म्हणजे अच्छा. पहिल्या घरात चंद्र असताना हा. कोणाच्या घरात. दुसरी गोष्ट, समजा वृश्चिकेचा चंद्र असला किंवा तुमचा कर्केचा चंद्र असला, कर्केचा नाही, वृश्चिकेचाच समजू, वृश्चिकेचा चंद्र आहे, सेप्टिक टँक दाखवतो पूर्वेला, गटार दाखवतो, म्हणजे हे दोघी अँगलनं लागू होतं बरं. हे जो घर हा. बांधायला आलेला आहे त्यालाही सावध करायचं आहे, किंवा ओके. ज्याचं बांधून झालेलं आहे हा. तो माझ्याकडे आला तर त्यालाही हे लागू होतं. त्यालाही ओके. आम्ही असं म्हणतो की बाबा तुझ्या घरात इथं इथं हे असेल, हा. हा. आणि ते निघतंच. 95 ते 96% निघतंच. ओके. राहू असताना, हे असताना. तसं मी सुरुवातीलाही बोललो की मंगळ आहे. आता मंगळ अग्नितत्वाचाच ग्रह आहे. तो जर अग्नितत्वाच्या राशीत बसला तर चांगलंच आहे ना. बरोबर. त्या घराला जी पूर्वेकडून वास्तूच्या हिशोबानं पूर्वेचे जे हे आहेत, सामाजिक संबंध, राजकारण, हे माणसाचे फ्लरिश होतात. तर या अशा गोष्टी आहेत. याच्यात मग अजून आता मी राशींचं नाव नाही घेतलं, मी फक्त ग्रह बोललो. याच्यात मग तुम्ही तत्व ॲड केलं, राशी ॲड केली, ग्रहांच्या युती ॲड केल्या, तर मग हे अजून वाढत जातं. ओके. जसं तत्वाच्या भाषेत जर बोललो तर 1, 5, 9 या अग्नितत्वाच्या राशी आहेत. या अग्नितत्वाच्या राशीत समजा राहू, मंगळ, शनी यासारखे ग्रह जर गेले तर आता मंगळ ठीक आहे, मंगळ अग्नितत्वाच्या राशीत चांगला आहे, पण समजा तो राहू आणि शनीच्या विपरीत योगांमध्ये असला ओके तर तोही वैदिकच्या नियमानुसार तोही प्रदूषित झाला. अशा घरांमध्ये गुंड लोक किंवा गुंड प्रकारचे राजकारणी असे या घरांमध्ये असू शकतात. म्हणजे हे बाहेरूनच पाहून ओळखतात. तसंच 4, 8, 12 या जलतत्वाच्या राशी आहेत. 4 म्हणजे कर्क, 8 म्हणजे वृश्चिक आणि 12 म्हणजे मीन. या राशीमध्ये जर चंद्र गेला, किंवा 3, 7, 11 या ज्या वायुतत्वाच्या राशी आहेत, म्हणजे 3री राशी बुधाची आहे, 7वी शुक्राची आहे, 11 शनीची आहे, 3 वायुतत्वाची आहे. समजा या प्रथम स्थानी असल्या, म्हणजे लग्नस्थानी असल्या, वैदिकच्या भाषेत आपण त्याला लग्नस्थान म्हणतो, तर या घरामध्ये पूर्वेला, कारण पहिलं स्थान पूर्व आहे, पूर्वेला एखादं पिंपळाचं झाड असू शकतं, किंवा पिंपळाचं झाड जर नसेल तर तिथं एखादं जलाशय वगैरे, म्हणजे दोष येऊ शकतो. तसंच 4, 8, 12 या ज्या जलतत्वाच्या राशी आहेत यांचे स्वामी चंद्र, मंगळ आणि गुरु आहेत. ओके. जर हे पूर्वस्थानी म्हणजे पहिल्या घरात असले आणि तिथं काही विपरीत योग तयार झाले तर ते संततीनाश दर्शवतात, किंवा कन्या संततीत जन्माला येते. आता विषय हा इथं कन्या आणि पुत्राचा नाहीये, दोघंही सारखेच आहेत, पण शास्त्र जे सांगतं त्या हिशोबानं मी बोलून राहील. बरोबर. मग या गोष्टी युतीतही होतात. म्हणजे आता आपण तत्वांचा विचार केला, आता ग्रहांचा विचार करू. समजा पहिल्या घरामध्ये राशी कोणतीही असो, पण राहू आणि शनी हे जर तिथे जाऊन बसले, भलेही शनी उच्चचा असेल, शनी तुलेमध्ये उच्चचा असतो, समजा पहिल्या याच्यामध्ये 7वी राशी आहे, तिथं शनी उच्चचा आहे, पण तरी तो पूर्वेला दोष दाखवेलच. ओके. काहीतरी तो दोष दाखवेल. राहू सोबत असल्यामुळे प्रदूषित वायू दाखवेल, किंवा दोष बऱ्याच प्रकारचे, त्यापैकी कोणता ना कोणता दोष तो सापडेलच. तर सर, आता आपलं डिस्कशन चाललंय ज्योतिषवरती, ठीक आहे, पण वास्तू एक्सपर्ट जे असतात ना, जसं हे ॲस्ट्रो वास्तू कॉन्सेप्ट आहे, तर प्रत्येक वास्तू एक्सपर्टला ज्योतिष येणं गरजेचं आहे का? मी तर म्हणेल आलंच पाहिजे. ओके. आणि नुसतं ज्योतिष येणं गरजेचं नाही, त्याला ज्योतिषच्या जितक्या विधा आहेत, ठीक आहे, नाही सगळ्या, पण कमीत कमी 3-4 तरी माहिती पाहिजे. ओके. आता आपण जे बोलतो आहोत, आपण वैदिकच्या हिशोबानं बोलतो की वैदिकनुसार आपण पाहतो आणि हे असं होतं. एक कृष्णमूर्ती पद्धती आहे, ओके, जी नक्षत्र बेस आहे, ज्यामध्ये नक्षत्र हा पाया आहे. वैदिकमध्येही आपण नक्षत्र पाहतो, पण कृष्णमूर्तीमध्ये नक्षत्रांशिवाय ती विधाच नाही. ओके. किंवा त्यामध्ये सबलॉर्ड सिस्टीम आहे, म्हणजे उपनक्षत्र स्वामी. तर त्याच्यानुसारही आता ती जर आपल्याला माहिती असेल तर पत्रिकेमधलं 4थं स्थान हे आपलं स्वतःचं घर असतं. जर 4थ्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी किंवा सबलॉर्ड राहू असेल तर त्या घरामध्ये 100% वास्तुदोष आहे, पाहायचीच गरज नाही. आणि तो वास्तुदोष असा असेल की जितकं मला माहिती आहे त्या हिशोबानं तो वास्तुदोष कोणत्याच वास्तुशास्त्रज्ञाकडून जात नाही. ओके. जात नाही. काही ना काही त्रुटी राहतेच. तसं पाहायला गेलं तर कोणतीच वास्तू 100% शुद्ध होत नाही, पण यामध्ये प्रॉब्लेम येतातच. आणि म्हणजे
प्रॉब्लेम असे असू शकतात की किती एक्सपर्ट व्यक्ती असली तरी त्याच्याकडून चूक होते, किंवा तो जो घरात राहणारा व्यक्ती आहे तो काहीतरी वेगळंच करून बसतो. याचं माझ्याकडे एक उदाहरण आहे. रिसेंटलीच मला एका व्यक्तीनं म्हणजे दीड महिन्यापूर्वी फोन केला. दोघा पती पत्नीच्या नावावर ते घर होतं. त्यानं फोन करताना मला हे नाही सांगितलं की माझ्या म्हणजे पतीच्या नावावर, त्यानं फक्त पत्नीचं नाव सांगितलं की हा प्लॉट आहे आणि आम्हाला हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मग मी त्याला सांगितलं बाबा ती पत्रिका वगैरे, तर त्यानं मला पत्रिका टाकतात जेव्हा मी त्या पत्नीची पत्रिका उघडली तेव्हा त्यात मला 4था सबलॉट राहू सापडला. ओके. तर मी त्याला फोन केला की बाबा तुझं हे घर असं म्हणजे प्लॉट असा असा असेल, हे असेल ते असेल. हां, याच्यातही एक आता प्लॉटची दिशा ही उत्तर दक्षिण असलेली चांगली. ओके. पूर्व पश्चिम वाईट नाही आहे, पण उत्तर दक्षिण असलेली चांगली. त्याचं कारण असं आहे, आपला जो सूर्य आहे हा सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो. जर आपलं घर उत्तर दक्षिण असेल, म्हणजे जनरली घरं आयताकृती असतात, आयताकृती असताना उत्तर दक्षिण लांबी आणि पूर्व पश्चिम जर त्याची रुंदी असेल तर सूर्य ज्यावेळेस पूर्वेकडून पश्चिमेकडे जाईल तेव्हा आपल्या घराचं एक्सपोजर सूर्यासमोर कमी येईल आणि तितकं टेम्परेचर कमी होईल. आणि जितकं टेम्परेचर कमी राहील तितकं जे घराचं मॅग्नेटिझम आहे, चुंबकीय बॅलन्स आहे, तो टिकेल. कारण आपण लहानपणीही पाहिलेलं आहे, मॅग्नेट जर गरम केलं तर ते डिस्टर्ब होतं. तोच कन्सेप्ट इथं लागतो. बरोबर. आपलं घर जर पूर्व पश्चिम लांबीचं असलं आणि सूर्याला एक्सपोजर जर पूर्व पश्चिम मिळाले तर जनरली ते जास्तच दाबणार आणि नको असलेला आणखी एक दोष तयार होईल. कारण सूर्याचं असं आहे, सूर्य जेव्हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातो तेव्हा पूर्वेकडून तो पहिले आग्नेयेत येतो, आग्नेयमधून मग तो दक्षिणेत जातो, दक्षिणेमधून नैऋत्येत जातो, नैऋत्येमधून पश्चिमेत जातो. तर हे चक्र पार करताना, अर्धवर्तुळ चक्र पार करताना आग्नेयमध्ये त्याचं नाव अग्नी आहे, दक्षिणेत त्याचं नाव यम आहे, नैऋत्येत त्याचं नाव गगन आहे आणि इकडं पश्चिमेत तो वरुण आहे. ओके. मग अग्नी नैऋत्येत आपलं आग्नेयमध्ये अग्नी आहे म्हणजे जनरली तिथं टेम्परेचर जास्त आहे, दक्षिणेत यम आहे, आपण दक्षिणेला यमदिशाच म्हणतो. म्हणून जनरली हा सूर्याचा एक्सपोजर टाळण्यासाठी जर आपलं घर उत्तर दक्षिण लांबीचं असेल तर ते फार चांगलं. असो, आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. तर ते घर जे होतं ते पूर्व पश्चिम लांबीचं होतं, तो काही एवढा मोठा दोष नाही आहे. पण बाकी जे होते, जसं त्यानं प्लॅन वगैरे काढला होता तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी करेक्ट येत होत्या. मी त्याला फोन केला, बाबा रे ही पत्रिकेची वेळ वगैरे काही चुकीचं आहे का? मग त्यानं मला सांगितलं की घर आमच्या दोघा पती पत्नीच्या नावावर आहे. जेव्हा त्यानं त्याची पत्रिका मला टाकली, त्याची पत्रिका सॉलिड होती आणि त्यामुळेच ते घर जो प्लॉट होता त्यावर एवढा दोष नव्हता, किंवा त्यानं जो प्लॅन टाकलेला होता त्या प्लॅनमध्ये एवढा दोष नव्हता. पण मी त्याला सांगितलं की ठीक आहे बाबा, असं असं. मी प्लॉटवरही गेलो, तो प्लॉटही पाहिला, त्याला गायडन्सही केला, त्याला बोरिंग कुठे मारायची काय नाही. ईशान्येला जनरली बोरिंग मारतात जी चांगली असते. ओके. तिथं बोरिंगची जागा दाखवून आलो. त्याला 3 वेळा मी समजवलं की हा जो प्लॉट आहे हा तुझ्या पत्नीच्या नावावरून काढून टाक, हा पूर्ण तुझ्या नावावर घे. ओके. कारण तुझी पत्नीची जी पत्रिका आहे त्यामध्ये हे इतकं व्यवस्थित नाही आहे, तुझी पत्रिका चांगली आहे. एवढा आमचा विषय झाला आणि त्याला हेही सांगितलं की तू जेव्हा बोर करशील, कारण माणूस बांधकाम करायच्या अगोदर बोर करतो, बोर करशील तेव्हा मला एक फोन कर. या गोष्टी मी त्याला 3 वेळा सांगूनही त्याचा मला 4 दिवसानं फोन आला रात्री 10 वाजता. सर म्हणे मी बोरिंग टाकतोय. ओके. म्हटलं आता? हो म्हणे आता. म्हटलं का रे बा? आता म्हणे मशीन आता मिळाली. आता जमीन ही मंगळाची आहे, रात्र शनीची आहे. नॉर्थ ईस्टला तुम्ही खड्डा खणताय म्हणजे वास्तुशास्त्राच्या हिशोबानं तो चंद्र तिथे येईल, नॉर्थ ईस्टची डायरेक्शन, म्हणजे तुम्ही चंद्र मंगळ शनी एकत्र केला. ओके. आता याची पत्रिका कितीही चांगली असो पण त्याच्या पत्नीच्या पत्रिकेमध्ये 4थ्या स्थानचा सबलॉट राहू असल्यामुळे या गोष्टी होणारच होत्या. ओके. आणि तेच झालं. म्हणजे इतकं सांगून तर आता तो व्यक्ती त्यानं मुद्दाम केलं नाही, मी सुद्धा सांगितलं, पण हा राहूचा प्रभाव आहे. बरोबर. तर हे 4था सबलॉट राहू असताना या गोष्टी होतात. मग याच्यासाठी केपीचं ज्ञान असलं तर चांगलं असतं. किंवा नाडी सिस्टीम आहे, नाडी सिस्टीम जी ती एक वैदिकचीच ब्रँच आहे, पण मग त्या नाडीमध्ये भृगुनंदी नाडी सर्वात जास्त पॉप्युलर आहे.
भृगू वास्तू सुद्धा आहे. त्यानंतर चंद्रकला नाडी आहे, मीन नाडी आहे, तुमचं चंद्रकलाला देवकेरलम म्हणतात, शुक नाडी आहे, राहू नाडी आहे. या नाडीचे जर प्रिन्सिपल्स आपल्याला माहीत असले तर बऱ्याचशा गोष्टी वास्तूच्या सोप्या होतात. म्हणजे वैदिक सोबत या सोप्या होतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जे हिट चालू आहे लाल किताब. येस, लाल किताबचे उपाय. लाल किताबचं सुद्धा स्वतःचं वास्तू आहे. त्यांची सुद्धा मकान कुंडली बनते. ओके. जशी वैदिकमध्ये चंद्रकुंडली बनते तशी लाल किताबची चंद्रकुंडली बनते, जिला मकान कुंडली म्हटलं जातं. आता शास्त्र कोणतंच वाईट नाही, शास्त्र सगळे ज्याच्या त्याच्या जागी चांगले आहेत. मग आपल्या जे कामाचं आहे ते आपण घ्यावं. बरोबर आहे. आता काही गोष्टी अशा आहेत ज्या लाल किताब वास्तू जर तुम्हाला येत असेल तर पटकन पिकअप होतात. म्हणून एका वास्तुशास्त्रज्ञाला सर्व नॉलेज असलेलं चांगलं. हिच्यात आणखी एक न्यूमरॉलॉजी राहिली. तुम्हाला जर न्यूमरॉलॉजीचं नॉलेज असेल तर ती न्यूमरॉलॉजीची ग्रीड तयार होतात. तर न्यूमरॉलॉजी 4 प्रकारची. कबाला न्यूमरॉलॉजी आहे, चार्डियन न्यूमरॉलॉजी आहे, पायथागोरियन न्यूमरॉलॉजी आहे आणि वैदिक न्यूमरॉलॉजी आहे. तुम्हाला जर प्रत्येक न्यूमरॉलॉजीचं ग्रीड तयार करता येत असेल तर कबाला सोडून बाकीच्या 3 न्यूमरॉलॉजीजला वास्तू रिलेटेड आहे. ओके. तर तुम्ही त्या ग्रीडमध्ये तुमचा नंबर, मिसिंग नंबर वगैरे काय तिच्यात आहेत, कुवा नंबर, जे या नंबरवरून सुद्धा तुमच्या घरामध्ये कुठे काय दोष आहे हे सांगता येतं. ओके. म्हणजे हे सगळं इंटिग्रेटेड आहे आणि याचं नॉलेज जर आपल्याला असेल तर मग प्रश्नच नाही. बरोबर आहे. त्यामुळे मी तर असं म्हणेल की एका वास्तुशास्त्र एक्सपर्टला या सगळ्या गोष्टीचं नॉलेज हवं. बरोबर आहे. तर सर, तुम्ही म्हणजे ॲस्ट्रोनी तुम्ही वास्तू बरी करता, तर आत्तापर्यंत कोणती अशी चॅलेंजिंग केस आली होती तुमच्या लाईफमध्ये? चॅलेंजिंग केस तर येतच राहतात, पण ज्या हंटेड असतात त्यांना चॅलेंजिंग म्हटलं तर हरकत नाही. आता कसं असतं, हॉन्टेड जी जागा आहे तिथं शक्यतो आम्ही जात नाही आणि गेलो तरी बाहेरूनच, मध्ये जात नाही. कारण एक आमचा स्वतःचा आवरा आहे. तो आवरा आपण आज जाऊन कारण एक अनुभव असा आहे की बऱ्याचशा हॉन्टेड जागांमध्ये एक तर ते घर सोडावं लागतं. कारण ती व्यक्ती आमच्यापर्यंत तेव्हा येते जेव्हा डोक्यावरून पाणी गेलेलं असतं. त्यामुळे तिथं ते घर सोडल्याशिवाय पर्याय नसतो. मग आता हॉन्टेड घर जोपर्यंत होतं तोपर्यंत घरामध्ये दोष, म्हणजे आता त्याचा एक जनरल थोडक्यात मी एक सांगतो की एक विदिशा वास्तू नावाचा प्रकार आहे आपल्या वैदिक वास्तूमध्ये. की विदिशाचा अर्थच नावच सांगतं, दिशा, ज्याला दिशाच नाही. जनरली वैदिक शास्त्रामध्ये कालसर्प नावाचा योग आहे. मी त्याबद्दल बोलत नाहीये. हा कालसर्प योग जर पत्रिकेत असला तर त्या व्यक्तीची वास्तू विदिशा असण्याची 99% चान्स असतात. म्हणजे विदिशा म्हणजे आम्ही काय करतो, वास्तूच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं मॅग्नेट वगैरे लावल्यानंतर दिशा वगैरे पाहिल्यानंतर काय कुठं डिग्रीजचा काय फरक आहे वगैरे ते कॅल्क्युलेट केल्यानंतर 0 to 10 डिग्रीजमध्ये जर फरक असेल, म्हणजे ओरिजिनल डायरेक्शन आणि घराची डायरेक्शन याच्यामधला फरक जर 10 डिग्रीपर्यंत असेल तर इट्स ओके. अच्छा. पण तो 10च्या वर गेला, 30पर्यंत एक्सीड झाला तर तिला आम्ही विदिशा वास्तू म्हणतो. आणि विदिशा वास्तूमध्ये काय असतं, आग्नेय आणि वायव्य या समोरासमोरच्या ज्या 2 दिशा आहेत या 2 दिशा वाढलेल्या असतात. आणि एखादी वास्तू हंटेड व्हायला या 2च दिशा जबाबदार आहे. ओके. कारण वास्तूमध्ये दोष येणं हा एका दिशेचा विषय नाहीये. हा तिच्या एक्झॅक्ट समोर 180 डिग्रीला जी दिशा आहे तिच्यातही जेव्हा दोष येईल तेव्हा त्या वास्तुदोषाचा असर जाणवतो. मग ती हंटेड असर असो किंवा अजून कोणता असर असो. म्हणजे ठीक आहे, एखाद्याच्या नैऋत्येमध्ये दोष असेल त्याला नैऋत्याच्या दोषामुळे होणारे परिणाम भोगावेच लागतील. पण त्याच सोबत 180 डिग्रीवर जर समजा ईशान्येत दोष असेल तर त्याचं जे रूपांतरण आहे ते महादोषांमध्ये होतं. ओके. तसंच आग्नेयमध्ये दोष असेल आणि वायव्येत दोष नसेल तर आग्नेयचे परिणाम भोगावेच लागतील. पण आग्नेय दोष असताना वायव्य दोष असेल तर त्या दोषाचं रूपांतर महादोषात होईल. अच्छा. मग त्यावेळेस आग्नेय आणि वायव्याच्या कंबाईन दोषामुळे जो महादोष तयार होतो ती वास्तू हंटेड होण्याची शक्यता जास्त आहे. मग आता कसं असतं, ॲक्च्युअली वास्तुदोष म्हणजे प्रत्येक घराला ब्रह्मस्थान आहे. ब्रह्मस्थानाभोवती 45 देवता आहेत. त्या 45 देवतांमध्ये काही संरक्षक देवता आहे, काही अंगदेवता आहे
अंगदेवता या आतल्या लेअरला आहे. ब्रह्मस्थानाच्या नंतरचा जो लेअर आहे त्याच्यावर अंगदेवता आहे आणि त्याच्या बाहेर संरक्षक देवता आहे. ओके. आणि संरक्षक देवतेच्या बाहेर विक्षेप देवता आहे. या विक्षेप देवता असं आपण त्याला समजू की त्या असुर देवता आहेत. आणि मध्ये ज्या संरक्षक देवता आहे त्या आपल्या बॉडीत जसे ब्लड सेल असतात तसं त्या संरक्षक देवता काम करतात. या बाहेरच्या असुर देवतांना आत जाऊ देत नाही. वास्तुदोष येणं म्हणजे काय? या बाहेरच्या विक्षेप देवता किंवा असुर देवता आत जाण्याचा प्रयत्न करणे आणि ते त्या प्रयत्नांमध्ये सफल होणे, ओके, हा वास्तुदोष आहे. घराचं मॅग्नेटिझम, घराचा बॅलन्स जिथं बिघडतो तिथं वास्तुदोष तयार होतो आणि या देवतामध्ये घुसतात. मग यामध्ये गेल्यानंतर त्या संरक्षक देवतेची फळी पडली की समोर ब्रह्मस्थान आहे, त्या ब्रह्मस्थान डॅमेज करतात. मग वायव्येकडून येणारेही दोष आणि आग्नेयेकडून येणारे ब्रह्मस्थानावर येणारा दोष तो महादोष तयार होतो. मग आग्नेय आणि वायव्य जिथं पॉल्युटेड असतं किंवा खराब असतं तिथं गोष्टी हॉन्टेड होतात. आता त्या कशा दोष असतो, काय असतो ते मी इथं बोलत नाही, तो एक मोठा पार्ट आहे. पण याच्याविषयीच जर उदाहरण द्यायचं झालं तर एक व्यक्ती मला त्यानं फोन केला, म्हणजे त्यानं नाही केला, दुसऱ्या एका परिचितानं फोन केला की सर याच्याकडे असा असा विषय आहे, तुम्हाला काही करता येईल तर पहा. त्यानं मला सांगितलं की बुवा याच्या पत्नीला काहीतरी त्रास होतो आहे. मी त्याला सांगितलं त्याच्या पत्नीची पत्रिका मला पाठव. पत्रिकेत स्पष्ट होतं साऊथ नैऋत्य जी होती आणि आपलं आग्नेय जी होती आणि वायव्य जी होती, इथं पत्रिकेतच दोष दिसत होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखादी हंटेड ॲक्टिव्हिटी जर तुमच्यासोबत व्हायची असेल तर तुम्ही राहूच्या किंवा शनीच्या दशा अंतर्दशेमध्ये असाल तरच ती तुमच्यासोबत होईल. हे जेवढं मला माहिती आहे त्या हिशोबाने बोलतोय. जितके केसेस तुम्ही बघितले, अदरवाईज हंटेड जागेवरही तुम्ही गेलात तरी काही होणार नाही. ओके, म्हणजे शनी आणि राहूच्या याच्यामध्ये महादशा पाहिजे किंवा अंतर्दशा पाहिजे. ओके. तिची पत्रिका पाहताच ते तर दोष कळाले. दशेकडे गेलो तर राहूची महादशा लागून 1 वर्ष झालं होतं. म्हणजे विषय पक्का होता. मी त्याला फोनवर सगळं सांगितलं की हे आग्नेयला असं असेल, वायव्येला तसं असेल, बिलकुल जसंच तसं, हे शास्त्र आहे, ते निघणारच. त्या व्यक्तीनं मला त्याच्यावर तोडगा सांगितला. म्हटलं बाबा याच्यावर तोडगा काहीच नाही आहे, हे सोडणं हाच तुला पर्याय आहे. तर बरोबर आहे, साहजिक आहे, कोणी आयुष्याची कमाई लावून जर घर तयार करेल आणि त्याला आपण सांगू हे सोड, तर ते इतकं इझी नसतं त्यांच्यासाठी. पण मग विषय असा आहे की आज त्याच्या पत्नीचा राहूची दशा लागून 1 वर्ष झालं. 18 वर्षाची महादशा 17 वर्ष काढायची. बरं, ते ठीक आहे. त्याची स्वतःची मंगळाची महादशा चालू, मंगळ त्याचा लग्नेश म्हणून त्याला काहीच होत नव्हतं. मंगळानंतर राहूची महादशा येते, म्हणजे हा सुद्धा त्याला बळी पडेल. आणि हे होणारच. हे आज जे तिच्यासोबत होत आहे ते उद्या त्याच्यासोबत होईल. बरोबर. मग मला एक शंका आली की बुवा हे रो हाऊस तर नसेल, कारण जनरली रो हाऊसमध्ये या गोष्टी होतात. एक जे ऑब्झर्वेशन आहे ते, याचा अर्थ असा नाही की बाकीच्या घरांमध्ये होत नाही. तर तो म्हणे 8 घरांचं रो हाऊस आहे. त्याला मी म्हटलं की 8 घरांमध्ये किती घरांमध्ये काय काय झालेलं आहे. तर एका घरात आत्महत्या होती, एका घरातला कमवता व्यक्ती पळून गेलेला होता आणि एका घरातला कमवता व्यक्ती पागल झालेला होता. आता विषय असा येतो की हे दोष असताना ठीक आहे, दक्षिणमुखी घर लोक दोष म्हणतात, पश्चिमला दोष असतो, प्रत्येकावर थोडी असर होतो. बरोबर आहे. हा विषय केव्हा ॲक्टिव्ह होतो? ज्या वेळेस पर्टिक्युलर ग्रहांची दशा चालते. राहूची दशा, शनीची दशा, बातकेशची दशा किंवा अष्टमेशाची दशा. अष्टमेश हा बरेच लोक सोडून देतात, पण अष्टमेशाच्या दशेतही त्रास होतो. शुभग्रह असेल शुक्र गुरु सारखा तर त्रास कमी होईल. क्रूर ग्रह असतील मंगळ शनी राहू केतू, बँड वाजेलच. मग ज्या वेळेस आपलं वास्तूमध्ये दोष असतात आणि सेम टाईम तुमच्या ग्रहांची दशा जर विपरीत सुरू झाली तर या गोष्टी होतात. त्यामुळे दशा पाहणं हे सगळं जोडून आहे. त्यानंतर घर केव्हा घ्यायचं यालाही एक वेळ असतो, पत्रिका पाहून तेही सांगता येतं. जनरली तुमची बाधकेशची अष्टमेशची जर दशा असेल तर घर घेऊ नये, कारण अशा परिस्थितीत तुम्ही घर घ्यायला जाताना किंवा बांधायला जाताना 100% तिथं काही दोष तयार करणारच. हे आजपर्यंत जे ऑब्झर्वेशन आहे ते सांगतो. म्हणजे कोणत्या वेळी आपल्याला घर नाही घ्यायचे? पत्रिकेमध्ये जर अष्टमेशाची दशा असेल आणि त्यातल्या त्यातही अष्टमेश क्रूर ग्रह असेल, म्हणजे शनी, मंगळ, राहू, केतू असा जर असेल तर त्या वेळेत टाळलेलं बरं.
नंतर मार्केशची दशा. आता प्रत्येक पत्रिकेमध्ये 7वं स्थान आणि 2रं स्थान हे बाय डिफॉल्ट मार्केश आहे. मग तिथल्या स्वामीची दशा किंवा तिथलं स्थित असलेल्या ग्रहाची दशा यांच्या पिरियडमध्ये घर घेऊ नये. अच्छा. पण मग आता चांगलं घर हे काही रोज रोज मिळत नाही मिळत. आणि त्याच वेळी असं आलं आपल्याकडे. तेच सांगतो ना. मग आपल्या घरात बाकीचे मेंबर्स आहेत ना, त्यांची पत्रिका दाखवा ना. घरात 4 लोक, 4 पैकी एखाद्याच्या पत्रिकेत तर दशा चांगली असेल, तुम्ही त्याच्या नावावर घ्या. ओके. आणि जेव्हा तुमचा तो विपरीत काळ सरेल तेव्हा तुमच्यावर ट्रान्सफर करा. अच्छा. हे इतकं सोपं आहे. नाही तर अनैसर्गिक मृत्यू जितक्याही प्रकारचे आहेत, अपघात, जळून मरणे किंवा काही, हे सगळं हे या वास्तुदोषांचाच हा परिणाम आहे. त्याच्यासोबत जुळून येणारी दशा, कोणत्या ग्रहाची दशा आहे हे पाहणं जरुरी आहे. आता समजा सर, आपले जे प्रेक्षक हा पॉडकास्ट पाहत आहेत त्यांच्यामध्ये त्या वाईट काळामध्ये कोणी जर घर घेतलंय आणि आता तो काळ चालू आहे अजून, आता पुढे पत्रिका बघितल्यावरती त्यांना समजली ती गोष्ट, समजा आता ह्या पॉडकास्ट नंतर माहिती पडली, तर ते जर ट्रान्सफर केलं दुसऱ्यांच्या नावावरती तर तो इफेक्ट संपणार की कसा? नाही, इफेक्ट संपणार नाही. ते ज्याच्या नावावर घर आहे त्याला तो त्रास होईलच, पण बऱ्याच गोष्टी टाळता येतात. म्हणजे आता ज्याच्या नावावर घर असतं त्याच्या ग्रहदशेनुसारच, त्याच्या ग्रहांच्या परिस्थितीनुसारच ती वास्तू चालत असते. ते घर समजा ट्रान्सफर केलं, त्याची जर ग्रह परिस्थिती कुंडलीतली चांगली असली, दशा चांगली असली, तर या व्यक्तीच्या जर जीवावर येणारं संकट असेल तर ते टळेल. ओके. एवढा फरक पडेल. आणि म्हणजे आपण म्हणतो ना बऱ्याचदा की एवढा दगड पडणार असेल तर एवढा, म्हणजे कमी होईल, इंटेन्सिटी कमी, पण टळणार नाही. त्रास होईलच, फक्त कमी होईल. आणि जर जन्ममरण माणसाच्या हातात नाहीये, ते तर आहे, समजा काही असे विपरीत योग असले तर तेही टळतात. तर हे सगळं कुंडलीनुसार सगळं कळतं. ज्याला आम्ही अस्तु म्हणतो, त्याच्यावर काही उपाय सांगता येतात. आता उपायाचं जर म्हटलं तर उपाय वास्तूचे खूप सोपे आहेत. म्हणजे मी जर माझ्याजवळ असा कोणी आला, माझं पहिलं तत्व असं आहे की ही व्यक्ती पीडित आहे. सगळ्यात पहिले ज्योतिषाजवळ व्यक्ती तोच जातो, बरोबर आहे, जो राहूच्या दशेत असतो, शनीच्या दशेत असतो, मंगळाच्या दशेत असतो. गुरु आणि शुक्राच्या दशेतला व्यक्ती आमच्याजवळ येत नाही. गुरु आणि शुक्राच्या ह्याच्यात म्हणजे ते त्यांच्या चांगल्या टाइम मध्ये असतात. गुरु आणि शुक्र हे नैसर्गिक शुभग्रह आहेत. गुरु म्हणजे तुमचे देवगुरु झाले आणि शुक्र म्हणजे दैत्यगुरु झाले, पण गुरुच आहेत ना. तसंच शुक्र म्हणजे पत्रिकेत पैसा आहे, बरोबर, स्त्री आहे, स्त्रीसुख आहे, जे काही आहे स्त्रीशी रिलेटेड ते सगळं शुक्र आहे. गुरु म्हणजे धन आहे, गुरु म्हणजे सोनं आहे. दोघेही जन्मत नॅचरलच शुभग्रह असल्यामुळे जरी ते वाईट स्थानी असले तरी इतका वाईट प्रभाव देत नाही. ओके. सब्जेक्टेड टू द कंडिशन की ते राहूच्या किंवा मंगळाच्या किंवा शनीच्या दृष्टीत नको. ओके. त्यामुळे आमच्याकडे येणारे हे या क्रूर ग्रहांच्या हिच्यातच असतात. मग आपल्याला जर माहिती आहे ही व्यक्ती पीडित आहे, मग तिला जर आपण सांगितलं की तुला 1 लाख लागतील, 1.5 लाख लागतील, अरे कुठून देईल तो? नाही, बरोबर, कसं काय करेल? तोच ऑलरेडी पीडित आहे. कोणत्याही वास्तुतज्ञाचं पहिलं काम त्या व्यक्तीला बॅलन्स करणं किंवा जमिनीवर आणणं. त्यानंतर त्याला जर त्याच्यातून काही दिसलं तर तो करेल ना उपाय. तर आम्ही सगळ्यात पहिले अशी केस जर आली तर त्याला पहिले जमिनीवर आणतो, त्याला बॅलन्स करतो. ओके. की आता तू मोकळा आहे, आता तू व्यवस्थित आहे, तुला आता जे निर्णय घ्यायचा ते घे, तुला फायदा होत असेल तर तू पूर्ण वास्तू कर, अदरवाईज हे जे काही उपाय जे दिले आहेत हे कर. आणि इतकं सोपं आहे, जे मी सुरुवातीलाच बोललो, नॉर्थ ईस्टला पोकळी तयार झाली, म्हणजे रिकामी जागा, हलकं झालं. साऊथ वेस्टला जड झालं. उत्तर आणि पूर्व हलकी ठेवा, पश्चिम आणि दक्षिण जड ठेवा. हा सगळ्यात मोठा वास्तू उपाय आहे. ओके. जे तुमच्या घराची दक्षिणेकडची आणि पश्चिमेकडची भिंत ही पूर्वेच्या आणि उत्तरेच्या भिंतीपेक्षा जाड ठेवा. त्यानंतर पूर्वेला आणि उत्तरेला घराला उतार ठेवा, म्हणजे दक्षिण आणि पश्चिम जी आहे जी भिंत आहे ती उंच ठेवा, 1-4 इंच, म्हणजे तो स्लॅब टाकताना ती बरोबर उतारील. हे सगळ्यात सोपे इलाज आहे. पत्रिकेमध्ये एक अवकहडा चक्र नावाचं एक चक्र असतं वैदिकमध्ये. अवकहडा चक्रामध्ये तुमचं नक्षत्र वगैरे काय आहे, जन्म नक्षत्र वगैरे, या सगळ्या गोष्टी तिथं असतात. ज्या नक्षत्रावर तुमचा जन्म आहे त्या नक्षत्राचं झाड
पर्टिक्युलर दिशेला तुमची पत्रिका पाहून कोणतं झाड तुम्ही कोणत्या दिशेला लावावं हा सुद्धा एक वास्तू उपायच आहे. हा. जसं पश्चिमेला जर समजा शनी असेल, तुलेचा शनी असेल म्हणजे पश्चिम दिशेला तुला राशी असेल, कुंडलीमध्ये पहिलं घर ही पूर्व दिशा, 7वं घर, 4थं घर ही उत्तर दिशा, 7वं घर पश्चिम दिशा आणि 10वं घर दक्षिण दिशा. 7व्या घरात शनी गेला, उच्चचा शनी झाला, पश्चिमेला गेला, तुम्ही तिकडे नागकेसर लावू शकता, अर्जुनचं झाड लावू शकता, ओके. पूर्वेला वडाचं झाड लावू शकता, पश्चिमेला पिंपळ लावू शकता. म्हणजे या गोष्टीमधून या सगळ्या गोष्टी पत्रिकेत असतात. मग हे उपाय तुम्ही बघितल्यावरती सांगता? अवकडा ओके. चक्र पाहून या गोष्टी आम्ही सांगतो. अच्छा. म्हणजे वृक्षांच्या माध्यमातून नक्षत्रांचा उपयोग करून सुद्धा तुम्ही याच्यावर हे करू शकता. हा, मग हे कुठे खर्चिक उपाय आहेत? बरोबर. किंवा जसं मी बोललो की दक्षिण पश्चिम जड करा, उत्तर पूर्व हलकी करा. आग्नेयमध्ये दोष आला, आग्नेय ही ईस्ट आणि साऊथ याच्यामधली दिशा आहे आणि नैऋत्यमध्ये दोष आला, तर तिथं तुम्ही त्या दोषांना मिनिमाइज करून तो भाग जड करू शकता. एक साधं तत्व जनरली, दक्षिणेकडे जलतत्व आणू नये, पश्चिमेकडे एका लिमिटपर्यंत जलतत्व चालतं, त्याच्यानंतर जलतत्व चालत नाही. याचा जर भान ठेवलं तर बऱ्याच गोष्टी सरळ होतात. ओके. बाकी मग ती व्यक्ती एकदा लेव्हलला आली की मग बाकीचं करू शकतो आपण. हा. किंवा जे ग्रह पत्रिकेत विपरीत आहे त्या ग्रहांचे बीजमंत्र देऊन उपाय सांगू शकतो. हे असं करून त्याला व्यवस्थित करता येतं. ओके. आणि मग नंतर मोठे उपाय. तर सर हे मोठे उपाय म्हणजे हे उपाय कसे असतात? उपाय हा लहान आणि मोठा हा विषयच नसतो. मी तो मोठा उपाय बोललो इन द सेन्स पर्टिक्युलर उपाय. म्हणजे हे जे उपाय सांगितले मी की दक्षिण जड, पश्चिम जड, जनरल उपाय, झाड वगैरे ठेवणं, काय करणे काय नाही. पण आता एखाद्याला साऊथ वेस्टचा प्रॉब्लेम आहे, साऊथ वेस्टमध्ये काही त्याचा दोष आहे, मग तिथं काय दोष आहे तो मिनिमाइज करायसाठी जे काही सांगणं. आता दोष प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. बरोबर आहे. प्रत्येक दोषाचा उपाय वेगवेगळा आहे. त्याच्यासाठी मी मोठे उपाय बोललो. ऍक्च्युअली मोठा आणि लहान उपाय काहीच नसतो. किंवा मी तर हे म्हणेल, माझा जो आजवरचा अनुभव आहे, अष्टमेशाची दशा सुरू असताना कोणताच उपाय करू नये. ओके. अष्टमेश आणि द्वादशेश किंवा अष्टम स्थानी बसलेला ग्रह किंवा द्वादश स्थानी बसलेला ग्रह यांची दशा चालू असताना कोणताच उपाय करूच नाही. ईश्वराला शरण जावं, हाच खूप मोठा उपाय आहे. तेच बाहेर काढतील. तेच बाहेर काढतील. कारण 8व्या आणि 12व्या ग्रहाची दशा ही त्यालाच येते ज्याचं काही पूर्वजन्म हे संचित जे असतं ते कडक असतं. एक असं समजावं की ईश्वरानं आपल्याला संधी दिली आहे मागचं जे आहे ते क्लिअर करायची. असंही 8व्या घराचं कारक तत्व ट्रान्सफॉर्मेशन आहेच. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे बदलाव. तुम्ही बऱ्याच लोकांना असं पाहिलं असेल की 4-5 वर्षापूर्वीपर्यंत तो काहीच नव्हता आणि 4-5 वर्षात इतका बदलला. हा 8व्या घराचा प्रभाव आहे. दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. मग ईश्वरानं जर तुम्हाला निवडलेला आहे तर ईश्वराच्या मार्गावर चला. कोणताच उपाय करून उपयोग होत नाही. हा माझा अनुभव आहे. कोणाचं काय आहे ते मला माहिती नाही. अष्टमेश आणि द्वादशेश किंवा 8व्या आणि 12व्या स्थानी बसलेल्या ग्रहाच्या वेळी उपाय करूच नाही. ज्या ईश्वराला मानता त्याचं स्मरण करा, त्याचं नाव घ्या, तिचं खेळ सगळा संपतो. ओके. सर आता मला ना काही प्रश्न आहेत वास्तू रिलेटेड. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण घरामध्ये ज्या ठेवतो त्यांची दिशा जरा तुम्ही प्लीज सांगा. म्हणजे हे लोकांचे कॉमेंट्स पण असतात. घरामध्ये टीव्ही कोणत्या जागेला ठेवायचा वास्तूप्रमाणे? टीव्ही तुम्ही पश्चिमेला ठेवला तरी चालेल, कारण पश्चिम ही रंगशाळा आहे वास्तुशास्त्राच्या हिशोबाने. पश्चिमेला एक मध्यभागी किंवा थोडा वायव्येकडे सरकवला तरी चालतो. अच्छा. आता बऱ्याच लोकांना आवड असते घरामध्ये ना झाडं ठेवायची, प्लांट्स वगैरे, तर वास्तूच्या हिशोबाने झाडं कोणत्या दिशेला योग्य आहेत? आता मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला बोललो की दक्षिण आणि पश्चिम जड पाहिजे. आता झाडं जर लावायचे तर इथं कुंडी आली, माती आली, ते जड आलं. मग झाडं कुठे आले पाहिजे? पश्चिम. जर घरात दोष असेल तर पर्टिक्युलर झाड लावावं लागेल. अदरवाईज तुम्ही जनरल झाडं हे दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे किती लावू शकता. उलट तो तुमचा वास्तुदोष कव्हर होतो असेल तर. ओके. घरामध्ये ट्रॉफीज, मेडल्स वगैरे असतात लहान मुलांचे वगैरे, त्यांना आपण जसं म्हणतो की ते जितके येतात ते एक ग्रोथ आहे मुलाची, सो त्याला पण ठेवण्याची वास्तूच्या हिशोबाने कोणती योग्य दिशा आहे? उत्तरेला ठेवलं तर सगळ्यात उत्तम. ओके, कारण ग्रोथची दिशा आहे. दिशा आहे. ओके. आता घरामध्ये फिश टँक्स असतात,
त्याला पण ते जलतत्व झालं एक प्रकारे. ह्याला कोणत्या दिशेला ठेवायचं? फिश टँक घरात जितका ठेवणार नाही तितकं चांगलं. ओके. त्यामुळे कारण ते घर पाहून, पत्रिका पाहून ठरवावं लागेल. असं रँडमली फिश टँक विषयी मी बोलणार नाही, कारण जिवंत जीव आला ना तिथं. हा, त्यामुळे पण त्याच्या एकेकांच्या घरी आहे. नाही, ज्याच्या घरी आहे, ज्याला फायदा झाला त्यानं जरूर ठेवावं. आणि पण त्यांची दिशा आहे का कोणती? नाही, तशी दिशा तर जनरल बोलायचं झालं तर मग जलतत्व आहे म्हणजे उत्तरेला ठेवावं लागतं. पण त्याच्या पत्रिकेमध्ये समजा उत्तर दिशेला किंवा उत्तरेला बसलेल्या ग्रहावर या क्रूर ग्रहांची हे असली, दृष्टी असली किंवा काही असलं, ते पाहावं लागेल असं बोलतो. म्हणजे ज्यांच्या पण घरी फिश टँक आहे त्यांना चेक करावंच लागेल. चेक करावं लागेल, त्याशिवाय रँडमली ठेवायचं नाही. बरोबर. इव्हन बऱ्याचदा आपण पाहतो की हे लोक पक्ष्यांचे पिंजरे विकत आणतात, येस. पक्षी घरात ठेवतात. हे सगळ्यात चुकीचं आहे. ओके. तुम्ही स्वतःचा बुध खराब करत आहात. बुध म्हणजे बुद्धी, तो तुम्ही खराब करत आहात. आणि माझं एक ऑब्झर्वेशन आहे, कोणतीही नशा असो, दारू, ड्रग्ज, बुध आणि चंद्र एकत्र आल्याशिवाय नशा माणूस करत नाही. आता मी थोडासा लाल किताबकडे येतोय. हा वैदिकचाच कन्सेप्ट आहे बुध आणि चंद्राचा. मग त्या बुध आणि चंद्राला समजा राहूची जोड मिळाली तर राहूचं कामच आहे एक्सपांड करणं. ती नशा इतकी एक्सपांड होते की ती सुटत नाही. ओके. म्हणून हे जे अतिशय व्यसनाच्या आहारी गेलेले, हे जनरली बुध चंद्र यांचा एकत्र असतो आणि राहूच्या याच्यात ते येतात तेव्हा ह्या गोष्टी होतात. ओके. नशा करणं म्हणजे काय? मन, आपण हे मन म्हणजे चंद्र, ते काम करत नाही. काम करत नाही म्हणजे मन कोण चालवतं? बुद्धी. बुद्धी म्हणजे बुध. तुम्ही तुमचा बुध खराब केला, बुद्धी खराब केली, बुद्धी खराब झाली, मन खराब झालं. ओके. माणूस तिकडे जाणारच. त्यामुळे हे पक्षी पाळणे वगैरे हेही रँडमली करू नये. ओके. कुत्रा पाळणे, पक्षी पाळणे या गोष्टी करूच नाही. कारण कुत्रा पाळणे, ज्याचं 6वं घर स्ट्रॉंग आहे पत्रिकेत, त्यानंच कुत्रा पाळावा. ओके. 6व्या घरातला ग्रह बघून कुत्रा पाळावा. तसं पाहायला गेलं तर 6वं घर ज्याचं स्ट्रॉंग आहे त्यानं कुत्रा पाळायला हरकत नाही. कुत्र्याचे रंग आहे. बरोबर. पत्रिकेत बुध खराब आणि तो कुत्रा आणतो लाल रंगाचा आणि पांढऱ्या चट्ट्यांचा, दॅट इज बुध. बरोबर. बरोबर. त्यामुळे या गोष्टी अशा बोलता येत नाही की जनरल काय करावं. पण कुत्रा जनरली पाळायचा असेल तर काळा कुत्रा हवा. ओके. काळा कुत्रा बेस्ट. आणि वास्तूच्या हिशोबाने सांगतो, तुमच्या कुत्र्याला कितीही इंजेक्शन दिलेलं असो, तुमचा कुत्रा कितीही हे असो, साऊथ ईस्टमध्ये त्याला महिनाभर बांधून पहा. मालकाचीच नरडी तो धरेल. साऊथ ईस्टमध्ये जर महिनाभर बांधला. ओके. हे अग्नितत्वाचं वैशिष्ट्य आहे. बरोबर, तिथे अग्नितत्व आहे. कुत्रा म्हणजे केतू आहे. आता कुत्रा केतू कुठून आला? लाल किताब मधून आला. ओके. केतू तुम्ही अग्निजवळ बांधला, मंगळ केतूची दुश्मनी आहे, ते होणारच आहे. ओके. या इतक्या बारीक गोष्टी आहेत. पण जनरली घरात कोणी प्राणी वगैरे आणताना विचार करावा, एकदा चेक करून घ्यावा. घरामध्ये ना आपण आरसे ठेवतो, मिरर, तर बरेच जण असं म्हणतात की रेक्टँगल शेपमध्ये किंवा सर्कल शेपमध्ये, त्या दोघांमधनं योग्य शेप कोणता आहे? रेक्टँगल शेप योग्य आहे. ओके. उत्तरेकडे ठेवला तर चांगला आहे. उत्तरेकडे. पण मी असंच म्हणेल की परत पत्रिका पहा, कारण उत्तरेकडे आरसे ठेवल्यानं किती लोकांचं भलं झालं ते मला माहिती नाही. कारण जेव्हा तुम्ही उत्तरेकडे आरसे ठेवता, दक्षिणेचं प्रतिबिंब त्या उत्तरेत पडतं. बरोबर आहे. आणि दक्षिण जर तुमची एक्सपांड असली, म्हणजे दक्षिणेत काही दोष असला तर तो आणखी एक्सपांड करेल. अच्छा. बरोबर. त्यामुळे हे सुद्धा बघूनच करावं. पण इन जनरल ज्याला ठेवायचं आहे तो उत्तरेला ठेवू शकतो. पण ते रिफ्लेक्शन नाही आलं पाहिजे, हे पण काळजी. आता या गोष्टी आहेत सगळ्या. मी त्याच्यासाठीच तुम्हाला म्हटलं ना की जी ऐकून लोकांनी उत्तरेला आरसे लावले, किती लोकांचं भलं झालं, किती लोकांचा पैसा नाही. हे बरोबर आहे, रिफ्लेक्शन शेवटी साऊथचं येतं. तसंच पूर्वेला आरसे लावायला काही महाभाग लावायला लावतात. ऍक्च्युअली ते नको पूर्वेला, पण पूर्वेलाही लावलं तर पश्चिमेचं रिफ्लेक्शन तिच्यात येतं, पश्चिम वाढते तुमची. ओके. म्हणून मी आज सल्ला देईल की चेक करून घ्या. बरोबर आहे. किचन हा सर्वात मोठा रोल प्ले करतो आपल्या लाईफमध्ये. तर स्वयंपाकघर हे वास्तूप्रमाणे कोणत्या दिशेला पाहिजे? खरं म्हणजे किचनचेच वास्तुदोष जास्त आहेत. किचन हे साऊथ ईस्टलाच पाहिजे. साऊथ ईस्ट, आग्नेयला. आता किचन जर साऊथ ईस्टला नसलं तर तो दोष आहे, पहिला दोष.
आणि ज्या दिशेला गेलं तो दुसरा दोष. किचन असे 2 दोष तयार करतं. अच्छा. मग आता काही लोक सांगतात तिथं हे लावा, ते लावा, लाल दिवा लावा. आता किचन म्हणजे अग्नी म्हणजे मंगळ. हा, तो साऊथ ईस्टला असला तर ठीक आहे, ती त्याचीच दिशा आहे. बरोबर. पण तो समजा इतर ठिकाणी गेला आणि तुम्ही तिथं लाल दिवा लावला म्हणजे तिथं मंगळ आणला. समजा पश्चिमेला किचन आहे, पश्चिमेचं किचन काही अंशी चांगलंही आहे, पण तिथं तुम्ही तो लाल दिवा लावला, मंगळ आणला, म्हणजे तुम्ही नकळत मंगळ शनी एकत्र केला. कारण पश्चिम शनीची आहे, बरोबर ते आहे. मंगळ आहे. म्हणजे जे दोष नाही आहेत तेही आपण तयार करतो. पण जनरली किचन तुमचं साऊथ ईस्टला किंवा आग्नेयला असावं. ओके ओके. सर, आजकाल ना रील खूप फेमस आहेत लाल किताबवरती. लाल किताबवरती बरेच रेमेडीज सांगितले जातात आणि लोक ते बघून फॉलो पण करतात. तर हे कितपत योग्य आहे आणि ते खरंच तसे वर्क करतात का उपाय? करू तर नाही. कारण मी तर असं म्हणेल की समजा ते रील्स पाहून जर कोणी उपाय केले असतील तर किती जणांना फायदा झाला आणि किती जणांना नुकसान झालं हा, याची लिस्टिंग तर काही आपल्याला मिळणार नाही. नाही. पण सगळ्यात पहिले लाल किताब काय आहे ते पाहू. लाल किताब ही जीवन जगण्याची कला आहे. एक आदर्श जीवन कसं जगावं हे लाल किताब सांगते. त्यामुळे लाल किताबचा उपाय करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण लाल किताबमध्ये इतके कन्सेप्ट आहेत. आधी अंधी कुंडली आहे, अंधी कुंडली आहे, मुकाबिल कुंडली आहे, त्यानंतर लाल किताबच्या ज्या दृष्ट्या आहेत, उलटी दृष्टीसुद्धा लाल किताबमध्ये आहे. लाल किताबमध्ये जे 12 ग्रह आहेत, 12 भाव आहेत कुंडलीतले, म्हणजे पहिला घर जे आहे आपलं, दुसरं घर जे आहे ते बाय डिफॉल्ट 12व्या घरात जाऊन मिळतं. दुसरं घर बाय डिफॉल्ट 4थ्या घरातून 6व्या घरात येतं. 12व्या घरातला ग्रह जो आहे तो 10व्या घरातून 8व्या घरात येतो. 8व्या घरातला ग्रह बाय डिफॉल्ट 6व्या घरात गेलेला असतो. 6व्या घरातला ग्रह केंद्रातले ते 1, 4, 7, 10 जे भाव आहेत तिथल्या ग्रहांची ऑलरेडी कनेक्टेड असतो. 5व्या घरातून ग्रह 7व्या घरात जातो, 7व्या घरातून 11व्या घरात जातो. इतकं लाल किताब क्लिष्ट आहे. ओके. आणि कोणी तुम्हाला म्हणेल तुझा 6वा चंद्र आहे म्हणून तू स्मशानात जाऊन हे करू नये, असं नाही चालत. त्या 6व्या चंद्रावर दुसऱ्या घरातून काही दृष्टी येते का, 8व्या घरातून कोणी ग्रह येतोय का, 12व्या घरातून कोणी पाहत आहे का, या गोष्टी पाहाव्या लागतील. बरोबर आहे. किंवा इन जनरल लाल किताबचा उपाय आहे की मंगळ खराब असला तर गोड खाऊ घालणे मजूर लोकांना. मान्य आहे, मजूर लाल किताबमध्ये मजूर शनी आहे, गोड म्हणजे मंगळ आहे. पण त्यांच्यावर कोणाची आणखी दृष्टी आहे का, तेच फक्त एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत हे पाहावं लागेल. त्यामुळे लाल किताबचे उपाय असे कोणीही करायसारखे नसतात. त्याचा आता विषय निघाला म्हणून सांगतो. एकाला लाल किताबचा उपाय त्याचा पत्नीचा प्रॉब्लेम होता, त्याला काहीतरी लाल किताबचा एक उपाय सांगितला. त्याच्या पत्नीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पण त्यानंच तो दुसऱ्याला फॉरवर्ड केला. त्याच्याही घरी तोच प्रॉब्लेम होता. आता याच्या कुंडलीतले ग्रह त्याच्या कुंडलीतले ग्रह सेम नाही. त्याची घरी होती, याची पळून गेली. अरे बाप, पळून गेली इन द सेन्स त्याला सोडून गेली. इतकं लाल किताबचे उपाय बॅकफायर करतात. ज्याला लाल किताब चांगली येते त्याला उपाय पाठ करायची गरज नाही. चालू लाल किताबचे उपाय बनतात. चंद्र राहू पत्रिकेत एकत्र असेल, रस्त्यानं जा, तुम्हाला सिटी पोलीस दिसेल. पोलीस म्हणजे राहू, चंद्र म्हणजे पाणी, पाण्याची बाटली घ्या, त्याला पाजा, झाला चंद्र राहूचा उपाय. असे बनतात. आता हा कुठं युट्यूबवर ऐकलाय? नाही. ओके. प्रत्येक ग्रहाचं कारक तत्व आहे, प्रत्येक ग्रहाचं स्वतःचं आयडेंटिफिकेशन आहे. प्रत्येक ग्रह लाल किताबमध्ये नेक आहे, बद आहे. त्या हिशोबानं त्याची पोझिशन पाहून उपाय आता हा उपाय मी तुम्हाला, हा किती सोपा उपाय. चंद्र राहू कनेक्टेड आहे, सिटी पोलीस उभा आहे रस्त्यात, त्याला जाऊन पाणी पाजा, तो तुमच्याकडे दुवाई देईल आणि तुमचा उपाय पण होतोय आपला. किंवा तुमचा गुरु राहू एकत्र आहे, अननस घ्या आणि मंदिरात नेऊन ठेवून द्या. गुरु म्हणजे मंदिर, अननसाला काटे म्हणजे राहू, अननस आतून पिवळं म्हणजे गुरु. हा झाला गुरु राहूचा उपाय. हे कुठंच तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही. ज्याला लाल किताब चांगली येते तो असे चालू उपाय तयार करून देऊ शकतो आणि हे वर्क करतात. पण केव्हा? पत्रिकेतली ग्रह परिस्थिती पाहून सांगितलेले उपाय. जे रील मध्ये त्याच्यामध्ये सांगितलेले उपाय नाही. बरोबर. त्याच्यापेक्षा सरळ एक उपाय जो मी थोड्या वेळापूर्वी सांगितला, ईश्वर स्मरण करणे, तेच एक बेस्ट उपाय. याच्यापेक्षा मोठा उपाय कोणताच नाही. तुमचा जो आवडता ईश्वर आहे
त्याचं नाव घेत राहा. किंवा काही लोकांना असं वाटतं की नाही मला हाच देव तोच देव, त्याच्या 5व्या घराचा जो पंचमेश आहे त्याच्यावरून त्याचा इष्टदेव सुद्धा पत्रिकेतून काढता येतो. त्याला जर वाटलं तर त्यानं कोण्या जाणकार व्यक्तीकडून तो इष्टदेव काढावा आणि त्याची आराधना करावी. ओके. अदरवाईज तत्व एकच आहे, ऊर्जाही एकच आहे, फॉर्म्स वेगवेगळे आहेत. येस. राम, कृष्ण, दुर्गा, शक्ती, ऊर्जा एकच आहे. एनर्जी कोणाचंही नाव घ्या, बरोबर, संपला विषय. थँक्यू सो मच सर. खूप छान माहिती दिली आज तुम्ही आपल्या ऑडियन्सला ॲस्ट्रो वास्तूबद्दल. सो बऱ्याच लोकांना कुंडलीविषयी प्रश्न आहेत, कोणाकोणाला वास्तूच्या रिलेटेड प्रश्न आहेत, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन केला आहे. यामध्ये एक अजून सांगेल मी की विवाह होत नाही, करिअर मार्गी लागत नाही, असे बरेच प्रॉब्लेम असतात. आम्ही वास्तूच्या माध्यमातून तेही रिझल्ट घेतलेले आहेत. बरोबर, म्हणजे आता विवाह एखाद्याचा जुळत नाही म्हणजे त्याची पश्चिम खराब, करिअरचा प्रॉब्लेम म्हणजे उत्तर खराब. जर वास्तूमधून हे दुरुस्त केलं तर अशा लोकांचे, कारण विवाहाचा विषय असा आहे की जो बिचारा निरक्षर आहे त्याचंही होत नाहीये आणि जो अतिउच्च शिक्षित आहे त्याचंही नाही होत आहे. तर म्हणजे काय हे आहे हा नंतरचा विषय आहे, पण वास्तूमध्ये 100% पश्चिमेला दोष असतो. त्या दोषांचं जर निराकरण केलं तर अशा मुलांचे किंवा मुलींचे विवाह सुद्धा आम्ही घडवून आणलेले आहेत. ओके. कारण पत्रिकेमध्ये ग्रह परिस्थिती जी आहे ती तुम्ही हलवू शकत नाही, वास्तूत बदल करू शकतो. हा याचा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. ओके, थँक्यू सो मच सर. तुम्ही नंबर चेक करू शकता, सरांचा डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केला आहे. काही कुंडलीविषयी किंवा वास्तूविषयी तुम्हाला प्रश्न असतील तुम्ही नक्की सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.